बॉक्समध्ये. Recording in progress. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? किती लोक आहेत ज्यांना एंजल विषयी काहीच कल्पना नाहीये, किंवा एंजल्स कोण आहेत, किंवा एंजल हिलिंग काय असतं, थेरपी काय असते, याबद्दल काहीच माहिती नाहीये, असे किती जण आहेत? ओके, बऱ्यापैकी लोकांना माहीत नाहीये, काही नवीन आहेत. तर आजच्या आपण या एंजल थेरपीच्या इंट्रोडक्शन सेशनमध्ये हे शिकणार आहोत की एंजल्स कोण असतात, एंजल कशा पद्धतीने आपल्याला गाईड करत असतात, त्यांचं काम काय असतं, आपण त्यांच्याशी कनेक्शन कसं बिल्ड करू शकतो. पण हे सगळं तेव्हा शक्य असतं जेव्हा तुमचा त्यांच्यावरती विश्वास असतो. अर्थात एंजल्स म्हणजे देवदूत, ज्यांना हिंदू धर्मामध्ये देवदूत म्हटलं जातं, ख्रिस्तियन धर्मामध्ये एंजल्स म्हटलं जातं आणि इस्लामिक धर्मामध्ये फरिश्ते म्हटलं जातं. हे आपण माणसांनी दिलेली नावं आहेत. मग माणूस कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, असं काही नसतं. एंजल्स सगळ्यांना मदत करत असतात, कारण एंजल्स हे एक एनर्जी आहे, ते एक ऊर्जा आहेत आणि ते एका फ्रिक्वेन्सीमध्ये काम करतात. तर त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या व्हायब्रेशन्स थोड्या वाढवाव्या लागतात, किंवा तेवढं प्युअर आपण बनावं लागतं आपल्या विचारांनी, मनाने, या सगळ्या गोष्टी असतात. आणि एंजल जर तुमच्या आयुष्यात आले तर तुमचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतं, पॉझिटिव्ह चेंज तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. आणि याचं उदाहरण मी स्वतः तुमच्या समोर आहे. कारण एंजल्सवर बघा, सरेंडर केलं, तुम्ही कोणत्याही दैवी ऊर्जेला मानत असाल किंवा कोणत्या देवांना मानत असाल, त्यांना शरण जाणं महत्त्वाचं असतं, त्यांना सरेंडर होणं महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता त्यावेळी ते तुम्हाला मदत करतात. मग एंजल्सचं सुद्धा असंच आहे. आणि बऱ्याच वेळा परमात्म्याजवळ आपल्याला पोहोचायचं असतं किंवा आपल्याला देवाला भेटायचं असतं, पण आपल्याला ते शक्य नसतं. परमात्मा ही एक लाईट आहे, एक प्रकाश आहे, पण त्याचं अंश सुद्धा आपण झेलू शकत नाही. इतकं हाय फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा हाय व्हायब्रेशनमध्ये ते असतात. मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एंजल्स म्हणजे देवदूत आपल्याला मदत करतात. ते मेसेंजर म्हणून काम करू शकतात, की आपला संदेश देवांपर्यंत पोहोचवणे, देवाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवणे. जर विचार करा, या परमात्म्याचा लाईट इतका हाय असतो, आणि जर हा परमात्मा ज्यांच्या अंगात येतो त्यांचं काय होतं, आता त्या विषयामध्ये जायचं नाहीये. तर परमात्म्याचा लाईटचा फ्रॅक्शन सुद्धा आपण सहन करू शकणार नाही, इतकं ते हाय असतं. तर एंजल्सच्या मदतीने आपण आपल्या परमात्माकडे मदत मागू शकतो किंवा आपला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्ट्रेस असतो, रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, किंवा तुमच्या हेल्थचं रिलेटेड प्रॉब्लेम असतात. कारण माणसाचं आयुष्य 3च गोष्टींमध्ये फिरत असतं, एकतर हेल्थ, वेल्थ म्हणजे फायनान्स, आणि रिलेशनशिप. कितीही श्रीमंत माणूस असला तरी त्याच्याकडे जर हेल्थ नसेल किंवा नाती नसतील तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. काही लोक आपण बघतो की त्यांच्याकडे हेल्थ पण चांगली आहे, त्यांचं कुटुंब पण चांगलं आहे, जे मजूर लोक वगैरे आपण काम करताना बघतो, गरीब लोक असतात, त्यांच्या उन्हाताणात इतकं काम करत असतात, पण कुठेतरी त्यांना पैशांसाठी झगडावं लागत असतं, दैनंदिन आयुष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. काही लोकांच्या आयुष्यामध्ये रिलेशन पण असतं, पैसा पण असतो, पण हेल्थ नसते, आणि आलेला पैसा सगळा हेल्थमध्ये जात असतो. तर या तिन्ही प्रॉब्लेममध्ये, या लूपमध्ये आपलं आयुष्य फिरत असतं, जे की आपणच आपले कर्म घेऊन आलेलो असतो. आणि या कार्मिक सायकलमध्ये काम करत असताना किंवा ते रोल आपण इथे पार पाडत असताना आपल्याला काही गोष्टी, आपल्या इच्छा, किंवा ज्याला फ्री विल असं म्हटलं जातं. तर फ्री विल म्हणजे काय, की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याला आपली इच्छा दिलेली असते गिफ्ट म्हणून, फ्री विल.
म्हणजे तुम्हाला तुमचं आपण जेव्हा कर्म भोगण्यासाठी इथं आलेलो असतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट असते की 2 मार्ग जर आयुष्यात असतील तर त्यातला कोणता निवडावा हे आपण आपल्या मनाने ठरवत असतो. बघा, जर एखादा व्यसन करणारा माणूस असेल तर त्याला माहीत असतं की ही गोष्ट वाईट आहे, हे व्यसन करणं वाईट आहे, पण तरीही तो ते निवडतो. हे त्याची स्वतःची इच्छा असते. मग एंजल्स आपल्या इच्छेविरुद्ध किंवा आपल्या फ्रीविलमध्ये, आपल्या कर्मांमध्ये कधीच इंटरफेअर करत नाहीत. ते तुम्ही बोलवल्याशिवाय ते मदत करण्यासाठी येत नाहीत. कारण जर एखादं लहान बाळ असेल, ते जर चांगलं खेळत असेल, काही त्रास देत नसेल, तर आपण त्याच्याकडे जास्त बघत नाही, कारण खेळतंय तर ठीक आहे बाबा, ते बरं आहे. पण त्याला जेव्हा भूक लागते, त्याला काही त्रास होतो, झोप येते, तेव्हा त्याला सुद्धा रडून सांगावं लागतं आईला की मला भूक लागली आहे, मला आता दूध दे, खायला दे. मग आईला सुद्धा हे रडून सांगावं लागत असेल आणि त्यानंतर मग आई जर त्याला दूध वगैरे देत असेल, जेवण देत असेल, तर एंजल्सचं सुद्धा असंच आहे की आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे मदत मागावी लागते, त्यानंतर ते आपल्याला मदत करतात. मग ती मदत कोणत्याही प्रकारची असू शकते, फक्त पॉझिटिव्ह वेमध्ये, की चांगल्या इंटेन्शनने तुम्ही जर मदत मागितली चांगल्या कामामध्ये, तर ते तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी रेडी असतात आणि तुम्ही कॉल करण्याची वाट बघत असतात. एंजलला कॉल कसं करायचं किंवा त्यांच्याशी कनेक्ट कसं व्हायचं, या गोष्टी आपण येणाऱ्या या एंजल थेरपी वर्कशॉपमध्ये शिकणार आहोत. तर ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटेक्ट करतात, गाईड करतात, हील करतात. तर प्रोटेक्शन कसं देतात, आपले गार्डियन एंजल आपल्या सोबत नेहमी असतात, जे जन्मापासून आपल्या सोबत असतात. तर गार्डियन एंजल हे कोणीही असू शकतात, तुमचे पूर्वज, मध्ये कोणी असू शकतात किंवा कोणत्या दैवी ऊर्जा असू शकतात. तसं बघायला गेलं तर आपण जर पृथ्वीवरती आता पाहिलं तर श्री स्वामी समर्थ असतील किंवा श्री हनुमान असतील, यांची एनर्जी खूप ऍक्टिव्ह असते. तुम्ही त्यांच्याकडे नाव जरी घेतलं, इच्छा व्यक्त केली, तरी ते तुमच्या इथं आलेले असतात, प्रेझेंट असतात तुमच्यासमोर, फक्त आपल्याला ते दिसत नाहीत. पण पण हे परमात्म्याचा अंश आहे. तर एंजल्स कसं असतात, गार्डियन एंजल कोण असतात, की जे इथे जन्म घेऊन गेलेले आहेत परंतु खूप चांगलं काम करून गेलेले असतात आणि त्यांना चॉईस दिलेला असतो की सेकंड बर्थ घ्यायचा की नाही. जर त्यांनी दुसरा जन्म नाही घेतला तर ते आपले गार्डियन एंजल म्हणून किंवा स्पिरिट गाईड म्हणून काम करत असतात. बघा, जर तुम्ही पाहिलं असेल की कोणी व्यक्ती मृत्यूसमयी किंवा खूप मृत्यूच्या दारातच उभा असेल, तर बरेच लोक पूर्वजांची नावं घेतात. जे लोक गेलेले आहेत त्यांच्या घरातले, त्यांची नावं घेत असतात की मला हा दिसतोय, ही दिसते, आई दिसते, वडील दिसत आहेत. आता ॲज अ डॉक्टर मी प्रॅक्टिस करत असताना किंवा ICU मध्ये वगैरे अशा गोष्टी अनुभवल्या आहेत की ते लोक त्यांच्या रिलेटिव्हची किंवा जे लोक गेलेले आहेत त्यांची नावं घेत असतात आणि आपण समजतो की त्यांचं मेंदूचं संतुलन बिघडलंय म्हणून ते असं करतायत. पण कुठेतरी हे खरंच असतं, कारण गार्डियन एंजल आपल्या मृत्यूसमयी सुद्धा आपल्याला घ्यायला आलेले असतात. आणि हे एंजल्स आपल्याला प्रोटेक्ट कसं करतात, तर जेव्हा तुम्ही एखाद्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये किंवा संकटामध्ये अडकलेला असता, त्यातून बाहेर पडता येत नाही, अशा वेळी किंवा तुमच्या जीवावर कोणतं संकट बेतलं असेल पण तुमचा ते टाइम आला नसेल, तुमचे कर्म बाकी असतील, हे आपल्या गार्डियन एंजल्सला माहीत असतं. तर मग त्यावेळी अशा प्रसंगी ते स्वतःहून आपल्याला मदत करतात आणि त्यातून वाचवतात. जर तुम्ही पाहिलं असेल कोणतं रील्समध्ये वगैरे की खूप मोठा ऍक्सिडेंट होतो गाडींचा, कारचा, आणि त्या कारचा अक्षरशः चुराडा झालेला असतो, पण जेव्हा तुम्ही बघता त्यातून लोक आहेत तसे व्यवस्थित बाहेर आलेले असतात, साधं खरचटलेलं असतं किंवा काही इजा पण झालेली नसते. त्यावेळी वाटतं की हे कसे लोक यातून एवढे वाचू शकतात. तर अशा वेळी कदाचित गार्डियन एंजल्सनी त्यांना वाचवलेलं असू शकतं. बऱ्याच वेळा ते आपल्याला गाईड करत असतात. म्हणजे आपण जर कोणत्या कामासाठी घरातून बाहेर निघालो असू, तर तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा, मला आज जायचंय पण मला जायची इच्छा होत नाहीये, मला असं गट फिलिंग येत आहे की मला नाही जायचं. आणि काही वेळाने कळतं की तुम्ही जिथून जाणार होता किंवा ज्या वाहनाने जाणार होता त्या वाहनाचा ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा तिथं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, आणि मग तुम्हाला असं वाटतं की बरं झालं बाबा नाही गेलो मी. एक उदाहरण देते. एक लेडी होती, नाव नाही सांगत, त्यांना खूप अर्जंट एका कामासाठी जायचं होतं. तर त्यांची जी काही बाईक होती ती घेऊन, त्या स्कूटी घेऊन निघाल्या आणि त्यांचं ते पेट्रोल लीक व्हायला लागलं आणि पेट्रोल संपलं अचानक. तर त्यांना त्या ठिकाणी पण पोहोचायचं होतं आणि हा प्रॉब्लेम पण आलेला होता.
त्यांची चिडचिड झाली, खूप जास्त चिडचिड झाली. एक शेजारी बघणारा माणूस आला, त्यांनी मेकॅनिकला वगैरे बोलवून त्यांची गाडी दुरुस्त करून घेतली. पण तोपर्यंत टाईम गेला आणि त्यांना त्या वेळेत पोहोचायचं होतं. त्या वेळेत आता त्या पोहोचू शकणार नव्हत्या आणि ते काम त्यांचं होणार नव्हतं, म्हणून त्या थोड्या हताश झाल्या होत्या. तर त्या मेकॅनिकने त्यांना विचारलं की ताई कुठे जायचं होतं तुम्हाला? तर त्यांनी ते स्थळाचं नाव सांगितलं, मला या ठिकाणी जायचं होतं. तो मेकॅनिक त्यांना म्हटला, बरं झालं तुम्ही नाही गेला, आत्ताच मी बाजूच्या रस्त्याने आलो, त्या रस्त्याचा पूल एकदम खचला गेला आणि पडला म्हणे, आणि त्याच्यावरच्या ज्या गाड्या होत्या त्या पाण्यात गेल्यात तिथे. तर अशा पद्धतीने तेव्हा त्या लेडीला वाटलं की मी जर गेले असते तर मी आज त्या पुलावरती तेथून खाली जाणाऱ्या पाण्यामध्ये असू शकले असते. बरं झालं माझी गाडी बंद पडली, ज्याच्यामुळे मी वाचले. तर अशा पद्धतीने सुद्धा तुमचे गार्डियन एंजल किंवा एंजल्स तुम्हाला गाईड करत असतात. ते हील पण करतात. हील म्हणजे तुमचं इमोशनल हिलिंग असेल, फिजिकल हिलिंग असेल, कोणत्याही प्रकारचं हिलिंग ते करतात. बऱ्याच वेळा बघा आपण अनुभवतो की खूप दुःख झालेलं असतं किंवा खूप रडून झोपलेलो असतो आणि उठल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि असं वाटतं की काल तर आपण एवढं नाराज होतो, इतकं त्रास होत होता आणि आता कुठेतरी पीसफुल वाटतंय, मनातून शांतता वाटते. तर अशा वेळी तुम्ही ज्यावेळी झोपता तेव्हा तुमच्या सोलला जवळ घेऊन तुमच्या गार्डियन एंजल्सने हिलिंग दिलेलं असतं, पॅम्पर केलेलं असतं आणि माया केलेली असते, आणि याच्यानंतर तुम्हाला छान झोप लागून तुम्ही हील होऊन उठलेला असता. तर पण आपल्याला या गोष्टींच्या ज्ञान नसण्यामुळे किंवा अविश्वासापोटी आपण या गोष्टींकडे तेवढं लक्ष देत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्ट्रगलिंग फेस असतो, काळ असतो. जसं माझ्याही आयुष्यामध्ये होता आणि एंजल्सशी जोडल्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या समोर येत गेल्या. ते म्हणजे आर्केंजल रेझेल म्हणून असतात. एंजल्समध्ये सुद्धा आपण जसं एखादं कलेक्टर ऑफिस असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफिस असतं ज्याच्यामध्ये हायरकी असतात, वरिष्ठ कनिष्ठ, तसे एंजल्स, गार्डियन एंजल्स, आर्केंजल्स म्हणजे देवदूत, आपले संरक्षक दूत, देवदूत, महादूत असं त्यांच्यामध्ये हायरकी असतात. गार्डियन एंजल्सपेक्षा आर्केंजल जास्त थोडेसे एनर्जीने पॉवरफुल असतात आणि परमात्म्याच्या जवळचे एंजल. तर आर्केंजलमध्ये आर्केंजल रेझेल म्हणून एक असतात, ज्यांच्याशी माझं कनेक्शन, जे की मी एंजल्स, मला माहिती पण नव्हतं की एंजल्स असं काय असतो प्रकार, किंवा त्याच्यावर विश्वास पण नव्हता त्यावेळी, कारण मी डॉक्टर आहे. माझी ओळख सांगून देते, ती राहून गेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती भोसले, मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, पण स्पिरिच्युअल फील्डमध्ये आल्यापासून मी PLR थेरपिस्ट, आकाशिक रीडर, रेकी ग्रँड मास्टर आणि एंजल मास्टर ट्रेनर म्हणून काम करते आणि हीलर म्हणून पण काम करत आहे. तर या फील्डमध्ये आल्यानंतर बरेचसे चेंजेस आयुष्यामध्ये होतात. जसं माझ्या झाले तसं तुमच्याही होऊ शकतात, जर तुम्हाला समजलं की एंजलसोबत कसं काम करायचं. तर आर्केंजल रेझेलबद्दल मी सांगत होते. त्यांच्याबद्दल मी कुठेतरी ऐकलं होतं आणि जेव्हा मी त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायला लागले तेव्हा माझं क्लिनिक आहे. तर क्लिनिकचं मेन शटर उघडल्यानंतर आतमध्ये केबिन आहे. तर केबिनच्या दरवाजाजवळ मला रोज फिदर सापडायचे. सुरुवातीला बेबी फिदर सापडायला लागले, छोटे छोटे, त्याच्यानंतर कधी कधी मोठे फिदर सापडायचे. पण मला समजलं नाही की आजूबाजूला पक्षी नाही आहेत किंवा कधीच येत नाही तिथं पक्षी, तर मला कशा काय सापडत आहेत. म्हणून मी जसं आपण नेहमीप्रमाणे यूट्यूबला वगैरे सर्च करतो तसं केलं, जसं तुम्ही काही करून आला असाल एंजल्सबद्दल. तर तेव्हा मला समजलं की हे एंजल्सचं किंवा तुमच्या गार्डियन एंजल्सचं किंवा ब्रह्मांडाचं पण साईन असू शकतं. आणि मी आर्केंजल रेझेलबद्दल कनेक्ट करायला बघितलं. मी बाईकने घरी येते तर मला घाट सेक्शन लागतो. घाटामधून येताना मी एक इंटेन्शन दिलं की जर खरंच हे एंजल्स असतील किंवा आर्केंजल रेझेल तुम्ही मला ऐकू शकत असाल तर मला ब्लू कलरची गाडी दिसेल, कोणतंही व्हेकल दिसेल, जे की ब्लू रंगाचं आपल्याला खूप कमी दिसतं, म्हणून मी तो कलर निवडला. आणि पुढे आल्यानंतर घाट संपत आला, मला काही ती गाडी दिसली नाही. मग मी विचार केला, अरे काय एंजल्स वगैरे काही नसतं, सगळं असंच आहे, उगाच आपलं काहीतरी पोस्ट करत असतात लोक. पुढे आले असा विचार मी केला आणि पुढून एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आला आणि त्याच्यावरती सुद्धा एक डबल ट्रिपल असा काहीतरी नंबर होता, जो आता मला आठवत नाहीये. पण तो बघितल्यानंतर मग मला थोडंसं असं झालं की अरे खरंच तर आलेलं आहे. कारण घाटामध्ये एकतर कमी वाहनं असतात
आणि समोरून येणारं ते वाहन मला वाटलंच नव्हतं की निळ्या रंगाचं असं काही येईल, तर तो ट्रॅक्टर होता, तो आला. त्याच्यानंतर हळूहळू मला स्पिरिच्युअल लाईफमधल्या काही माझ्या मैत्रिणी पण आहेत ज्या आकाशिकमध्ये वगैरे होत्या. त्याच्यानंतर मला ते इन्फॉर्मेशन मिळत गेली, पास्ट लाईफ रिग्रेशन काय असतं, आकाशिक रिडिंग. मग मी ते हळूहळू शिकत गेले आणि स्वामींच्या कृपेने किंवा ब्रह्मांडाच्या कृपेने काही गोष्टी अचीव झाल्या. तर याची सुरुवात एंजलपासून झाली, जेव्हा मी ते एंजल्स म्हणजे काय हे शिकलेले सुद्धा नव्हते. तर ही सुरुवात तुमच्या आयुष्यात सुद्धा असू शकते. कारण जर आज तुम्ही सगळे इथे आलेले आहात, बघा 100च्या आसपास लोक ग्रुपमध्ये असतील, पण तुम्ही सिलेक्टेड पीपल्स इथं आलेला आहात. कारण ही कदाचित तुम्ही आला नाहीये तर तुम्हाला आणलं गेलंय. युनिव्हर्सने किंवा तुमच्या एंजल्सने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली असू शकते. आणि संधी आयुष्यात एकदाच येते. त्यापेक्षा चांगली संधी येईल, त्यापेक्षा वाईट येईल, पण ती संधी परत कधीच येत नाही. त्यामुळे ही संधी तुमच्या समोर आणून ठेवलेली आहे. तर आता आपण जर पाण्यापर्यंत आलो आहोत, तर पाणी प्यायचं की नाही हा आपल्या फ्री विलचा भाग आहे, जसं मी मगाशी सांगितलं. त्या इच्छेत एंजल तुमच्या इंटरफेअर करणार नाहीत. तर हे जर तुम्ही पण शिकलात तर तुम्हालाही अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अनुभवता येतील. आणि एंजल्स म्हणजे समोर तुम्ही जर म्हणाल की मला ते दिसायलाच हवेत, तर असं नसतं. कारण एंजल्स म्हणजे एक डिव्हाइन एनर्जी असतात, लाईट फॉर्ममध्ये असतात. ते तुम्हाला ज्या पण फॉर्ममध्ये आवडतात, मग ते फिमेल मेल फॉर्ममध्ये, प्राण्यांच्या स्वरूपात, पक्ष्यांच्या स्वरूपात किंवा बटरफ्लाईज वगैरे अशा स्वरूपात तुमच्या समोर येतात किंवा तुम्हाला त्यांचा प्रेझेन्स जाणवतो. पण तुम्ही जर म्हणाल की मला पंख उडवणारे एंजल्स दिसायला पाहिजे, तर असं नाही, कारण आपण एवढे प्युअर नाही किंवा आपले व्हायब्रेशन एवढे हाय नाही आहेत की आपण त्यांच्या समोर जाऊन उभे राहू आणि ते म्हणतील बघा मी आलोय आणि मिठी मारतील. असं नाही होणार. तर त्यांचा प्रेझेन्स नक्की जाणवतो जेव्हा ते आपल्याला संरक्षण देतात किंवा गाईड करत असतात. जेव्हा आपण म्हणतो सिक्स सेन्स आपला काहीतरी सांगतोय, तर त्यावेळी ते गाईड करत असतात. आणि हिलिंगमध्ये ते काम करतात. आपण जर एंजल थेरपी शिकलो, हिलिंग शिकलो, त्याच्यामध्ये आपण हा जो कोर्स असणार आहे त्याच्यामध्ये ग्रीड लावायला शिकतो. क्रिस्टल ग्रीड असतात, एंजल क्रिस्टल्स असतात. त्याने आपण इतरांना पण हील करू शकतो. म्हणजे स्वतःसोबत कुटुंबाला किंवा एका वेळी तुम्ही लाखो लोकांच्या मदतीसाठी एंजल्सला पाठवू शकता, पण त्यांच्याशी अट्यून झाल्यानंतर. अट्यून म्हणजे शक्तिपात असतो, अट्यूनमेंट दिली जाते. 4 अट्यूनमेंट आपण देत असतो. 4 अट्यूनमेंट यासाठी असतात की एकतर एंजल्स, गार्डियन एंजल सोबत शक्तिपात होतो, आर्केंजल सोबत शक्तिपात होतो. इतरत्र 7 आर्केंजल्स सांगितले जातात, पण आपण या कोर्समध्ये 15 आर्केंजल्स शिकणार आहोत. आणि या आर्केंजल्स सोबत आपल्या 7 चक्राचं कनेक्शन यासाठी एक शक्तिपात असतो. विथ रेकी शिकलेलं जो कोणी इथे असेल तर त्यांनी हँड रेस करता का? कोणी रेकी बद्दल कोणाला माहित आहे किंवा शिकलेले आहेत असे कोणी आहेत का? किंवा चॅट बॉक्समध्ये ओके, रुजुता मॅडम आहेत. तर रेकीचे जे सिम्बॉल असतात, 4 मास्टर सिम्बॉल असतात, ते सुद्धा आपण एंजल सोबत कनेक्ट करून देतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हिलिंग करता एखाद्याचं ग्रीड थ्रू जर करत असाल तर क्रिस्टल्स प्लस एंजल्स प्लस रेकी असं 300% तुम्ही हिलिंग देऊ शकता. त्यामुळे एंजल थेरपी शिकल्यानंतर यातून तुमचं अर्निंग सुद्धा सुरू होतं, ज्याच्यामध्ये आपण बोनस काही गोष्टी शिकणार आहोत. ते म्हणजे पेंडुलम डाउझिंग आणि एंजल कार्ड्स रीडिंग. तर पेंड्युलम डाउझिंगमध्ये पेंड्युलम, क्रिस्टल पेंड्युलम असतात किंवा मेटल पेंड्युलम असतात. तर त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तर विचारू शकतो. कोणाचं काही हरवलं असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिप इश्यू असतील, लग्नाचे प्रॉब्लेम असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील, जसं ज्योतिषाकडे जातात ना, पण आपण प्रेडिक्शन करायचं की नाही तो तुमचा प्रश्न असणार आहे. पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पेंडुलम डाउझिंगमधून देऊ शकतो. आणि त्याला सायंटिफिक बेस पण आहे, कारण पृथ्वीशी गुरुत्वाकर्षण या संदर्भात आपण ते सगळं शिकणार आहोत. त्याच्यामुळे ते तुम्ही लॉजिकली लोकांना पटवून देऊ शकता. आणि त्याच्यामधले आन्सर जे असतात ना ते परफेक्ट असतात, कारण ते आपण देत नसतो. तर आपण एंजल्सला कॉल करून आणि युनिव्हर्सला कॉल करून त्याच्यामध्ये एनर्जी येऊन ते पेंडुलम डाउझिंग करून ते करू शकत असतो. पेंडुलम डाउझिंगचे जर सेशन असतील तर 1500-2000 असे मिनिमम प्राइस आहेत जर घेतले रिडिंग लोकांचे तर. त्यामुळे जर तुम्ही कमीत कमी 500 जरी घेतले आणि तुम्हाला रोजचे 4 रिडिंग जरी भेटले तरी तुमचं अर्निंग सुरू होऊन जातं. आणि हे आपण ॲज अ गिफ्ट म्हणून या एंजल कोर्समध्ये ठेवलेलं आहे. विथ एंजल कार्ड्समध्ये पण तुम्ही प्रेडिक्शन नाही करू शकत, एंजल गायडन्स देऊ शकता. की द्विधा मनस्थिती असेल,
निर्णय घेण्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर कोणता निर्णय घ्यावा, काय करावं, यासाठी एंजल कार्ड्समध्ये मार्गदर्शन मिळतं. टॅरोट कार्ड वेगळे असतात, एंजल कार्ड्स वेगळे असतात आणि याच्यामधून तुम्ही अर्निंग सुद्धा करू शकता. या 2 गोष्टी आपण एक्स्ट्रा देणार आहोत. विथ स्विच वर्ड्स, स्विच नंबर्स, या सुद्धा तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत त्याच्यामध्ये, जे की तुम्ही लोकांना ॲज अ रेमेडी पण देऊ शकता. विथ त्यांच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो. तर एंजल्स आपल्या सोबत असतात, पण हे ओळखायचं कसं किंवा त्यावर कसा विश्वास ठेवायचा, तुम्हाला समजणार कसं की तुमचे गार्डियन एंजल्स आहेत की काय, सोबत एंजल्स आहेत की काय. तर ते साईन्स देत असतात, ते काही सिग्नल्स देत असतात. जसं की रिपीटेड नंबर्स तुम्हाला दिसतात, 111, 555, 555, 555, अशा प्रकारचे. असं नाही की तुम्ही गेलाय एकदा 111 दिसलाय, 4422 असं दिसलाय, असं नाही. तोच नंबर तुम्हाला रिपीटेड दिसतो. जसं 55 दिसत असेल तर तुम्हाला गाडीवरती एखाद्या 55 दिसतो. तुम्ही जेव्हा घड्याळात बघता 5:55 झालेले असतात. ज्यावेळी तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीन स्क्रोल करत असता त्यावेळी तिथे सुद्धा तुम्हाला तो नंबर शो होतो. कधी रस्त्याने निघालाय, एखाद्या बॅनरवरती तुम्हाला ती डेट दिसते किंवा 555 असं काहीतरी दिसतं. तर हे जेव्हा रिपीटेड तुम्हाला 6-7 वेळा तोच नंबर दिसतोय, तर तुम्हाला काहीतरी मेसेज तुमचे एंजल्स देत असतात, पण तो आपल्याला समजत नाही कारण आपण त्यांच्याशी कनेक्टेड नसतो. बऱ्याच ठिकाणी फिदर सापडतात, जसं मी सांगितलं माझा अनुभव, जसे पीसं सापडतात, फिदर्स सापडतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अचानक खूप गोंधळ आहे, आजूबाजूला कल्लोळ आहे, पण खूप शांतता वाटते, मनातून तुम्ही खूप असं इनर पीस फील करता आणि आपल्याला वाटतं सुद्धा की इतका दंगा बाजूला आहे, मला इतका त्रास होत होता, पण आता मला इतकं शांत का वाटतंय, एवढं इनर पीस का फील होते. त्यावेळी तुमचे एंजल्स तुमच्या सोबत असतात किंवा ते तुमच्या जवळ असल्याचा प्रेझेन्स त्यांचा जाणून देत असतात. आणि इंट्युटिव्ह मेसेज, जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला इंट्युजन्स येतात की मला हे नाही करायचंय, आज मला या ठिकाणी नाही जायचंय, त्यावेळी ते तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी बुद्धी प्रवेश करून त्या गोष्टी तुमच्याकडून करवून घेत असतात. या पद्धतीने ते आपल्याला सायन्स देत असतात. फक्त ते ओळखायचं कसं ते आपल्याला जमलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की एंजल सोबत कनेक्शनच फील होत नाही, काहीतरी आम्ही कॉल करत असतो पण आमचं ते कामच होत नाही. तर अशा वेळी कुठेतरी मनात जर डाऊट असेल, भीती असेल, तरी या गोष्टी तुम्हाला अचीव नाही होत किंवा ज्ञानाअभावी, अविश्वासापोटी आपण एंजलशी कनेक्शन फील नाही करत. ते झालेलं असतं पण ते आपल्याला फील नाही होत. भीती म्हणजे, तुम्हाला एक उदाहरण देते मी. एक मॅडम होत्या ज्यांनी झोपताना एंजल्सला सांगितलं की तुम्ही जर आता असाल नाही ते तर मला काहीतरी साईन द्याल. आता झोपताना रात्रीची वेळ होती आणि असं बोलून त्या झोपी गेल्या. काही वेळाने त्यांच्या रूममध्ये जे कपाट होतं, कपड्यांच्या कपाटामधून कॉईन्स पडलेला आवाज आला, जसं चिल्लरचा आवाज येतो, तो आवाज आला. मग त्या घाबरल्या, अरे बापरे, मी झोपली एकटीचे आणि आता कपाटात तर असं काही नव्हतं आणि असा आवाज काय येतोय आता. मग तो आवाज येणं बंद झालं. मग जर तुम्ही घाबरलात, तुमच्या मनामध्ये फिअर असेल, तरी पण एंजल्सचं कनेक्शन फील होत नाही, कारण आपण घाबरल्यामुळे ते पुढे जात नाहीत किंवा आपल्यासमोर किंवा आपल्याला कनेक्शन फील करून देत नाहीत. त्यामुळे विश्वास ठेवावा लागतो, घाबरून चालणार नाही. फक्त तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की नेगेटिव्ह एनर्जीचा पण त्रास नाहीये ना, कारण नेगेटिव्ह एनर्जी जरी असेल तर बघा, एंजल्स जर तुमच्या आसपास असतील तर तुमच्या रूमचं टेम्परेचर अचानक चेंज होतं, पण त्या टेम्परेचरचा त्रास नाही होत. म्हणजे जर गरम होत असेल तर तुम्हाला थोडं थंड वाटू शकतं आणि छान वाटतं. थंड वाटत असेल तर अचानक रूमचं टेम्परेचर गरम होतं किंवा उबदार तुम्हाला वाटतं. पण नेगेटिव्ह एनर्जीमध्ये टेम्परेचर फील होतं पण त्याचा त्रास होतो. तर हा डिफरन्स आपल्याला ओळखता येऊ शकतो आणि अशा पद्धतीनं एंजल्स आपल्याशी कनेक्शन फॉर्म करतात. पण ते जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला तर त्या गोष्टी साध्य होऊ शकतात. एंजल्स तुमच्या लाईफमध्ये इमोशन असतील, इमोशनल प्रॉब्लेम्स असतील, इमोशनल ब्लॉकेजेस असतील, रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील किंवा हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत असतात. किंवा हिलिंगसाठी, तुम्ही इमोशनली हील होण्यासाठी, खूप मोठ्या दुःखात एखादा बुडालेला असतो किंवा एखाद्या जवळचा मृत्यू कोणाचा झाला असेल तर ते ॲक्सेप्ट करणं लोकांना लवकर शक्य होत नाही, त्या दुःखातून बाहेर पडत नाहीत किंवा
कोणतं तरी रिलेशन ब्रेक झालं असेल, ट्रस्ट ब्रेक झाला असेल, तो आघात मनावरचा लवकर काढता येत नाही, अशासाठी सुद्धा वेगवेगळ्या एंजल्स असतात, आर्कएंजल्स असतात, जे तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी आर्कएंजल्स असतात, त्यांना त्यांची त्यांची कामं वाटून दिलेली असतात. जसं की आर्कएंजल मायकल असतात, ते प्रोटेक्शनसाठी असतात. आर्कएंजल रेफायल असतात, ते हिलिंगसाठी असतात. असं सगळ्या गोष्टी असतात. हे तुम्हाला सगळंच अगदी शिकल्यानंतर पण लक्षात ठेवायची गरज नाही लागत आठवायची की कोणत्या कामासाठी कोणता एंजल आहे. आर्कएंजल मायकल हे सगळ्यांचे मुख्य असतात, थोडक्यात बॉस असतात असं म्हणू शकतो आपण. मग ते त्यांना जरी तुम्ही सांगितलं, जसं आता आपण बघतो पॉलिटिकल कामं असतील, लिगल कामं असतील, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये काही कामं असतील, तो वशिला लावला की काम लवकर होतं. पण वशिला कोणाकडे लावावा लागतो? जे कोणी वरच्या पोस्टला आहेत त्यांच्याकडे वशिला लावला जातो, मग खालचे माणसं आपोआप काम करतात. अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा मुख्य आर्कएंजल मायकलला जरी तुम्ही सांगितलं तरी ते त्या पद्धतीचे एंजल्स किंवा त्या कामाच्या स्वरूपातले एंजल्स आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला ते मदत करतात, गाईड करतात किंवा संरक्षण देतात. मॅनिफेस्टेशन आता जर तुम्ही बघत असाल तर सगळीकडे खूप चाललेलं असतं की मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन द्या किंवा या गोष्टी असतील. पण जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये असेल जी तुम्ही स्वतःला 10-15 वर्षांनंतर जिथे बघत असाल की माझ्याकडे एवढं मोठं घर असेल, गाडी असेल, या मटेरियलिस्टिक गोष्टी असतील, तर एंजल्सची जर मदत घेतली तर तुम्ही या सगळ्या गोष्टी अगदी तुम्ही 10 वर्षांनी पूर्ण होणाऱ्या गोष्टी 5 वर्षांमध्ये सुद्धा पूर्ण करू शकता त्यांच्या मदतीने. म्हणजे इतक्या स्पीडने त्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. तर मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा एंजल्स आपल्याला मदत करत असतात. आणि एंजल्स सोबत तुम्हाला कनेक्शन कसं फील करायचं आहे, हे जे मी आत्ता काही सांगितलं, एंजल्सचा गायडन्स कसं घ्यायचा, हिलिंग कसं घ्यायचं, स्वतःला हील कसं करायचं, दुसऱ्यांना कसं करायचं, तुम्ही जिथे आहात तिथून जगाच्या पाठीवर कुठेही एंजल्स पाठवू शकता. एंजल्स माहीत असणारे जे लोक आहेत त्यांना आपण एक्सपिरियन्स विचारूयात शेवटी. तर तुम्ही कुठेही एका वेळी, आता जर एखाद्या ठिकाणी युद्ध चालू असेल, जे की आपण बघत आहोत, त्या परिस्थिती आहेतच आता, तर तुम्ही त्यावेळी सांगू शकता एंजल्सला की बाबा जे निरागस लोक आहेत, ज्यांचा काही दोष नाही, निर्दोष लोक आहेत, त्यांना तुम्ही प्रोटेक्शन द्या, संरक्षण करा. यावरती सुद्धा एंजल्सनी तिथं जाऊन संरक्षण दिलेलं असतं. म्हणजे तुमच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये चांगला बदल घडू शकतो, कोणाला तरी तुम्ही पुढच्या पायरीवरती जाण्यास मदत करू शकता जर तुमच्याकडे एंजल्स असतील आणि त्यांच्याशी तुम्ही अट्यून असाल, कनेक्ट असाल. अट्यूनमेंट का द्यावी लागते? अट्यूनमेंटला शक्तिपात म्हणतात. तर शक्तिपात म्हणजे एनर्जी ट्रान्सफर केली जाते, एनर्जी पास ऑन केली जाते पुढे. जसं माझ्या गुरूंकडून माझ्याकडे आली, तर माझ्या थ्रू एंजल्सच तुम्हाला शक्तिपात देतात, एंजल्सच त्यांची एनर्जी तुमच्यामध्ये पास ऑन करतात. ॲज अ मीडियम ते आपला वापर करत असतात. जेव्हा शक्तिपात आपण स्वतःच अट्यून व्हायचं म्हटलं तर तुम्हाला तेवढी वर्ष तुम्हाला जप, ध्यान, साधना 10-12 वर्ष बसावं लागतं, मग तुम्ही या एनर्जीशी कनेक्ट होता. पण आता ना कोणाकडे एवढा वेळ आहे ना तेवढं आयुष्य सुद्धा आहे. तर या गोष्टींसाठी शक्तिपात दिला जातो, ज्याच्यामुळे तुम्ही खूप लवकर त्यांना अनुभवू शकता, त्यांना फील करू शकता आणि त्यांच्याशी कनेक्शन फॉर्म करू शकता. तर याच्यामध्ये जो बेसिक कोर्स असणार आहे, एंजल बेसिक कोर्समध्ये एंजल्स कोण असतात, गार्डियन एंजल्स कोण असतात, त्यांच्याशी प्रोटेक्शन कसं मागायचं, त्यांच्याशी कनेक्ट कसं व्हायचं, हिलिंग कसं घ्यायचं, जे की गार्डियन एंजल आपल्या स्वतःसाठी असतात. आणि ॲडव्हान्स कोर्समध्ये आर्केंजल्स कोण असतात, किती असतात, आर्केंजल्सशी कनेक्शन कसं फॉर्म करायचं, विथ काही ॲडव्हान्स टेक्निक असतील, जसं की एंजल कार्ड्स रीडिंग वगैरे असतील, आणि त्यांच्याकडून तुम्ही कशा मदत मागायची, या सगळ्या गोष्टी आपण ॲडव्हान्समध्ये शिकणार आहोत. पण हे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स आपण एकाच फीजमध्ये प्रोव्हाइड करत आहोत. आणि या सगळ्या ज्या काही पेंडुलम डाउजिंग वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. प्लस ही बॅच माझी पहिलीच ऑनलाईन बॅच आहे. तर ह्याच्यामध्ये जे कोणी ॲडमिशन घेतील त्यांना इथून पुढे मी ज्या वेळी हा कोर्स लॉन्च करेन किंवा घेऊन येईल त्यामध्ये त्यांना याच फीजमध्ये, वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये लाईफ टाईम ॲक्सेस असणार आहे. ती माझी कोणतीही बॅच पुढे जॉईन करू शकतात. फक्त बघा, आता आपण जर एखाद्या शॉपिंगला गेलो, कपडे घ्यायला गेलो, तर आपण जे पैसे सहज घालवतो, पण त्याच्यानंतर काही कालांतराने त्या वस्तू किंवा ते कपडे नाशवंत होतात.
पण ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतः करणार असाल तर ही तुमच्या स्वतःला गिफ्ट असणार आहे, कारण ही आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. एंजल्स तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्ही कधीच एकटे नसणार आहात आयुष्यभरासाठी. कायम तुमच्यासोबत ते असतील. जर तुम्हाला असं वाटत असेल माझ्यासोबत कोण नसतं, मी नेहमी एकटा असतो, एकटी असते, मला सगळ्यांचं करावं लागतं पण माझ्या वेळी कुणी नसतं, तर तुम्ही जर एंजलशी कनेक्ट झालात तर तुमच्या सोबत तुमचे एंजल्स असतील आणि तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते, कारण मी स्वतः ते अनुभव घेतलेले आहेत. तर आर्केंजल्समध्ये जे काही आर्केंजल्स आपण शिकणार आहोत तर इतरत्र 7 असतात, पण आपण 15 शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत हे आर्केंजल मायकल, आर्केंजल रॅफेल, आर्केंजल गॅब्रिएल, जे की वेगवेगळ्या कामांसाठी आहेत. आर्केंजल जेरेमियल लाईफ रिव्ह्यू म्हणजे तुमच्या आयुष्याचा आढावा घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं होतं, पुढे आता काय करायचं राहून गेले आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या पाथवर जायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या या आर्केंजल्सशी तुम्ही जर कनेक्ट झालात, मदत मागितली, तर ते तुमच्या माइंडमध्ये ते बुद्धी प्रवेश करतील किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीं थ्रू सांगतील किंवा व्यक्तीच्या स्वरूपात सांगतील. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला मदत करतील. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. इव्हन छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या संकटामध्ये तुम्हाला ते मदत करत असतात. अगदी जर कोणी गृहिणी असतील, वर्कर्स असतील, कोणीही चहा बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. तुम्हाला भाजी निवडण्याचा कंटाळा आलाय त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. आणि सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे भांडी घासण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. मग बघा, असं नाही की एंजल्स येतील आणि तुम्हाला म्हणतील बाजूचं रकमी करून देतो, असं नाही होणार. तर ते तुम्हाला मदत करतील. मग तुमच्या घरातलंच कोणीतरी तुम्हाला म्हणतं की जाऊ दे, तू खूप कंटाळी आहेस ना, मी करेन. कधीच तुमचे मिस्टर जर कधीच कोणत्या गोष्टीत लक्ष घालत नसतील, ते येतील आणि तुम्हाला म्हणतील नाही मी आज करतो. अशा गोष्टी पण झालेल्या आहेत, हे अनुभव आहेत लोकांचे. अगदी तुम्हाला कोणत्या कामाचा कंटाळा आला तर ते कोणीतरी येऊन करून जातं, किंवा तुम्हाला म्हणतं राहू दे, ते नंतर कर किंवा मी करेन. अशा पद्धतीनं ते काम तुमचं होऊन जातं. किंवा 1 तासात होणारं काम तुमचं 15 मिनिटात कसं होऊन गेलं हे तुम्हाला पण समजत नाही. हे अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. आणि हा कोर्स कोणीही करू शकतं. गृहिणी असतील करू शकतात, हीलर्स असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. जर कोणी स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये असतील, थेरपिस्ट त्यांच्यासाठी पण खूप छान आहे, कारण क्रिस्टल एंजल आपण असं एकत्र करतो. आणि स्टुडंट असतील तर स्टुडंटच्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे की तुम्हाला टार्गेट जे काही तुमचे पर्सेंटेज आहेत ते मिळवण्यासाठी, ग्रास्प करण्यासाठी, जे अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी सुद्धा तेथे एंजल्स असतात आणि ते तुम्हाला खूप छान पद्धतीने मदत करतात. किंवा आता सगळ्यात जास्त टेन्शन मुलांचं ते पालकांनाच असतं मुलांपेक्षा, की माझ्या मुलाला एवढे पर्सेंटेज पडलेच पाहिजेत, मग ट्युशन लाव. शाळेमध्ये तो बिझी असतो, घरी आल्यानंतर ट्युशन असतो, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज राहून जातात. इतकं सगळं प्रेशर पालकांनीच घेतलेलं असतं. तर या आजकाल जर आपण पाहिलं तर आत्ताची जी जनरेशन आहे, मुलं, त्यांना सांभाळणं खूप कठीण आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा जास्त स्ट्रेस आई वडिलांना येतो. जे आता न्यू पॅरेंट्स असतील किंवा माझ्या जनरेशनचे किंवा या वयातले जे कोणी असतील, तर त्यांना मेन असतं की ह्या मुलांना हँडल कसं करायचं, आणि त्यांचं करता करता स्वतःलाच इतका स्ट्रेस येऊन जातो. तर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये ते रिलेशन खूप छान पद्धतीने मेंटेन होण्यासाठी, ते प्रेम वाढण्यासाठी आणि तुमच्या मुलांना कुठेतरी थोडं तर शांत करून त्यांची जी एनर्जी आहे ती चांगल्या गोष्टींमध्ये लावण्यासाठी सुद्धा एंजल मदत करतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही हे एंजल थेरपीचा बेसिक ॲडव्हान्स कोर्स कराल, आणि त्याच्यामधून नक्कीच फायदा होऊ शकतो. खूप नॉमिनल अमाऊंट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग असणार आहे, मेडिटेशन्स असतील, शक्तिपाताचे प्रॅक्टिकल सेशन्स घेणार आहोत आपण. एंजल कार्ड्स वगैरे कसे वापरायचे, कसं करायचं, पेंड्युलम डाउजिंग कसं करायचं. पेंड्युलम डाउजिंगमध्ये तुम्ही एनर्जी चेक करू शकता, स्वतःच्या घराची, इतरांच्या घराची एनर्जी चेक करता येते, आणि वास्तूमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता. या सगळ्या गोष्टींमध्ये परत क्रिस्टल जर कोणी करत असतील, क्रिस्टलचा बिझनेस म्हणण्यापेक्षा क्रिस्टल थेरपी करून करत असतील, तर त्याच्यामध्ये कोणाला कोणता क्रिस्टल सूट होतो. किंवा आजकाल बरेच जण खडे घालण्यात खूप बिझी असतात की मला माझ्या राशीचा हा खडा आहे, तो खडा आहे. खरं तर क्रिस्टल्स असे आहेत की आपण त्याला पेंडुलमला विचारून घालू शकतो, पण खड्यांचं असं असतं की तुम्हाला माहिती नाहीये तुमच्या पत्रिकेत कुठल्या ग्रहाची काय दशा चालू आहे, आणि तुम्ही जर त्याच
ज्या ग्रहाची महादशा चालू आहे त्याचाच जर खडा घातला तर काय होणार आहे, तुमची कंडिशन अजून वर्स्ट होऊ शकते. त्यामुळे हे सुद्धा आपण पेंड्युलमला विचारू शकतो, पेंड्युलम डाउजिंगमध्ये विचारू शकतो की कोणता खडा तुम्हाला सूट होतो, ॲट प्रेझेंट तुम्ही काय केलं पाहिजे, हा मॅप कसा काढायचा, कसं विचारायचं, हे सगळं आपण शिकणार आहोत. आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे, जे की ISO व्हेरीफाईड, MSME व्हेरीफाईड असणार आहे, आणि ज्याच्यामधून तुम्ही स्वतःचं अर्निंग सुद्धा सुरू करू शकणार आहात. तुम्ही जी काही चार्जेस फीज म्हणून देणार आहात ते तुमचे अगदी काही सेशन्समध्ये किंवा काही रिडिंग्समध्ये तुम्ही ते परत मिळवू शकणार आहात. आणि या कोर्सची फीज आहे 5011, 5011. आणि हा 10 दिवसांचा कोर्स असणार आहे. वरच्या 11 दक्षिणा म्हणून तुम्ही समजू शकता, एंजल नंबर आहे म्हणून ते 11 ठेवलेले आहे. तर या कोर्स आपण 10 दिवसांपेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतो. रोज इव्हिनिंग ह्याच टायमिंगला कोर्स आपण सेशन्स ठेवणार आहोत. जे ॲडमिशन घेतील लोक त्यांना विचारून आपण साधारण 8:30-9च्या दरम्यान ते ठेवू शकतो, जेणेकरून जे वर्किंग वगैरे असतील तर त्यांना ते बरं पडू शकतं संध्याकाळचं. म्हणून फक्त आपले जे अटेनमेंट असणार आहेत त्या सगळ्या आपल्या पहाटे होतील. त्यातल्या काही असतील 1-2 तर त्या सेशनमध्ये, चालू सेशनमध्ये होऊ शकतात. आणि आपण आता थोडं एक 10 ते 15 मिनिटांचं मेडिटेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला गार्डियन एंजल्सची एनर्जी फील होणार आहे. पण त्याआधी ज्यांना एंजल्स माहीत आहेत किंवा ज्यांनी एंजल्सचे अनुभव घेतले आहेत त्यांनी हँड रेस करून एक्सपिरियन्स सांगू शकत असाल तर सांगावं. कोणाला काही अनुभव आले आहेत का? रुजिता मॅडम होत्या ना? हँड रेस करा. ठीक आहे. एंजल्स, अजून कोणाला एंजल्स बद्दल काही अनुभव असतील तर त्यांनी हँड रेस करा, मग आपण पुढे जाऊयात. तेजस्विता मॅडम आहेत. हॅलो. ऋषीला मॅडम बोला. मी हॉस्पिटलमध्ये आहे, पण बरं बरं, व्यवस्थित ठीक आहे. आहे. ओके, आणि तुम्ही एंजलचं तुम्हाला माहिती अनुभव आपले कसे आहेत, म्हणजे सांगायला म्हणजे भरपूर आहेत. कोणता एक सांगू शकत असाल तर सांगा, म्हणजे आपल्या लोकांना जिथे इथे जे उपस्थित आहेत त्यांना कळेल. आपण जेव्हा एंजलच्या सरेंडर होतो आणि डीपी फॉर्म मी करतो, तेव्हा एंजल सांगतो तेव्हा काय सांगायचं असतं, माझं काम झालेलं आहे असं अफर्मेशन आपण देतो. पण एंजल आपल्या सोबत नसतो वारंवार. जेव्हा काय आपण मागितलं काय तर एंजल येतं डायरेक्ट आणि आपल्याला देऊन जातं, हे कळत नाही आपल्याला. मग एंजल क्लास करायचा म्हणजे कसं, त्याला आपण थोडं झालं तरच एंजलची ऊर्जा आपल्या हातांमध्ये येतात, ग्राउंड चक्राला येतात, थर्ड आयला येतात. पण आपण सरेंडर करायला पाहिजे. माझे तर अनुभव खूप आहेत, हे तुम्हाला माहिती आहे ना. ठीक आहे, थँक्यू आणि ऋषीला एंजल मॅडम. एंजल गार्डियन एंजल तर एकदमच सॉलिड आहे. त्याच्यानंतर आज माहिती एंजल तर कुठल्याही गोष्टीला आपण बोललो पाहिजे ते मिनिटातच आपण, असं नाही आहे का नाही नाही मिळत नाही. आज सकाळी सांगितलं आज माझा पुरा दिवस जे जे काम करायचं ते ते काम आपलं होतं टाइम टू टाइम. म्हणजे इथे जायचंय, मला मला स्वतःला जायचं स्वामींच्या मठात, हॉस्पिटलला, प्लस माझं एक वास्तूचं काम होतं ते पण मी एंजलच्या थ्रूच केलं. म्हणजे अख्खं माझं जे शेड्यूल आहे ते एंजलवर आहे. म्हणजे ते एंजल माझे देवदूत म्हणजे स्वामी. स्वामी आहेत. हा, म्हणजे मी आपण जे देवस्थानला मानतो ते एंजल आपल्या त्या रूपात येतात आणि ते आपल्याला सांगतात. अगदी अगदी. ऋषीला आणि मॅडम कीर्ती आता मॅडमचा तर एंजलचा क्लास तर सॉलिड असतो, मेडिटेशन पण तिने सॉलिड दिलेलं आहे आणि ती थँक्यू. शिकवणार तर एकदमच चांगली शिकवणार. असं नाही आहे का नाही. पण एंजल इज व्हेरी बेस्ट फॉर माय लाईफ.
prosperous everything for us, for relationship आणि सगळं जे काय पाहिजे ते मिळते. फक्त एंजलला सरेंडर व्हावं. बस दुसरं काय करायचं नाही. ओके. थँक्यू. थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट फॉर यू. थँक्यू सो मच. आता खूप डिफिकल्ट फेजमधून जात आहेत ऋषीला मॅडम, आणि त्या फेजमध्ये सुद्धा त्यांना इतके छान छान अनुभव येत आहेत जे त्यांनी आत्ता सांगितले. त्यामुळे त्यांचा आवाज व्यवस्थित येत नाही कारण ते हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून. ठीक आहे. तेजस्विता मॅम नमस्कार. US मध्ये आता किती नमस्कार. वाजले? आता सकाळचे 9:30 वाजले. काय अनुभव आहे तुमचा? मला तर एंजलचे खूप अनुभव आहे. म्हणजे अगदी बेसिक म्हणलं तरी मुलांचा अभ्यास, ट्रॅफिक मध्ये असलं, आपल्याला कधी काही खावंसं बरोबर, देवळात गेलं तरी लाईन खूप असली तरी नंबर लागतो. आणि मोठ्या गोष्टी म्हणल्या तर अशी काही कोणी पैसे घेतलेले असतील, ते अडकले असतील तरी ते घेऊन जातात. या कुठला डिफिकल्ट डिसिजन असतो की कुठल्या कॉलेजचे ऍडमिशन पाठवायचो, त्याचा मिळतो. फक्त विश्वास ठेवा. बरोबर, अगदी खरं आहे. खूप छान, थँक्यू. आणि प्राजक्ता मॅडम तुमचा अनुभव सांगा. तुम्ही एकच मिनिट, तुम्हाला अनम्यूट करते. हॅलो, बोला. मी प्राजक्ता. मला बरेचसे एंजलचे अनुभव आलेले आहेत. जसं की काही ठिकाणी माझं एक काम होतं, तिथे 2-3 तास लागतात जनरल सरकारी कामावर. मी जाताना सरकारी काम सोडणारे काम म्हणतो आपण तसं. लिटरली बाईक चालवत असताना मी बोलली, एंजलला कॉल केली आणि त्या मुलीला एका शाळेत आणायचं होतं. तर मी सांगितलं की एंजल मला परत यायचंय तुला घ्यायला 2 तासांनी. लिटरली 10 ते 15 मिनिटात माझं काम झालं. मी मुली म्हणजे तिच्या शाळेच्या टायमिंगच्या आधी मी परत घरी आले. एवढं होय. फक्त आपण ट्रस्ट ठेवायला, कारण मग ती इच्छा असेल तर ते मार्ग देतो. तुम्ही जर म्हटलं की मी एंजलला कॉल करते, पण मनात काय आहे, बघूयात कसं असेल तर नाही होत. आपण जेवढा ट्रस्ट ठेवू तेवढं ते होतं. खूप छान, थँक्यू. थँक्यू. डॉक्टर सीमा मॅडम नमस्ते मॅम. नमस्कार. नमस्कार. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. काय अनुभव आहे तुमचा? माझा अनुभव खूप छान आहे. सर्वात अगोदर सर्वांना नमस्कार. इथे खूप छान संख्येने तुम्ही आलेले आहात, त्याबद्दल तुमचं सर्वांचे स्वागत आहे. इथे मॅडम आमच्या आयुष्यात आहे सर्वात महत्वाचं. परवाचीच मी गोष्ट सांगू शकते. मॅडम आवाज इको होतोय, डबल आवाज येतोय आवाज. थोडासा एकच मिनिट. बऱ्याच जणांचा मला कॉल आहे का? हा, एक नाही नाही नाही, एक सेकंड. रिपीट येतोय आवाज. आता एकदा चेक करा. आता हा, येस, परफेक्ट. येस मॅम. येते सगळ्यांना तर आवाज? येस, म्हणजे माझा आवाज मला येत नाहीये. आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगू शकते. मी ऍस्ट्रॉलॉजिस्ट आहे, न्युमरोलॉजिस्ट आहे, वास्तू एक्सपर्ट आहे. तर मला प्रत्येक ठिकाणी एंजल्सची गरज पडते आणि एंजल्स शिकवताना पण एंजल्स मला मदत करतात. आणि मॅडमांशी जेव्हा मी परवा बोलली, म्हणजे मला ते आतून एकदम असं फिलिंग आलं की माझ्याबरोबर एंजल बोलतायत. कारण मॅडमचा आवाज एवढा कोमल, एवढा असं नाही. छान. आणि स्वामींच्या कृपेने मॅडम मला भेटल्या, की जो माझा छोटासा Facebookचा काही इश्यू होता, तो मॅडमांनी अगदी 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह केला. आणि मी एंजलला त्या अगोदर कॉल केलेला, की मला हा प्रॉब्लेम का बरं सारखी आपण ॲडव्हर्टाइज करतो आणि ती का बरं हे होते, आपल्याला का त्याचे लीड्स कळत नाहीयेत. तर मॅडमने 2 मिनिटांमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला सांगितला. म्हणजे मला असं सांगायचंय सर्वांना, की एंजल स्वतः पंख लावून आपल्याकडे येणार नाहीत. तर मॅडमांसारखी लोकं आपल्या जीवनात जेव्हा येतात, तेव्हा आपण समजून घ्यायचं स्वतःला, की आपल्याला ईश्वर कुठेतरी एंजलच्या रूपामध्ये देवदूत आपल्याकडे येतात आणि ते मदत करतात. एंजल आपले गार्डियन एंजल जे आहेत, आपल्याला मदत करणारे एंजल आहेत. पैशांच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत आणि जशी आत्ताची ऑनलाईनची गरज आहे, त्या ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये भरपूर क्वेरीज येत राहतात. त्यासाठी एक्सपर्टीज लोकं लागतात.
इथे सुद्धा एंजल काम करतात हे कीर्ती मॅडमने परवा मला दाखवून दिलं. आणि त्यांच्याबरोबरची कनेक्टिव्हिटी जी आहे किंवा त्यांच्याबरोबर बोलल्यानंतरच जो मला पीस ऑफ माइंड जे म्हणतो तो माझ्या आतमधून निर्माण झाला. आणि आत्ताही मी बऱ्याच वेळेस त्यांना ऐकत असताना जो मॅडमांनी स्वतःच्या पोस्टरचा एक मला पीक पाठवलेला, तो तो मी जेव्हा पाहत होते तेव्हा मला तिथे एंजल्स नव्हते दिसत, तिथे मॅडम दिसायच्या. हा माझा स्वतःचा लिटरली अनुभव आहे. आणि मला तरी असं खात्री आहे की जो व्यक्ती या क्लासमध्ये बसेल, कितीही वेगवेगळी नावं मॅडमांनी दिले, तरी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कीर्ती मॅडम दिसतील एवढी मी खात्री देऊ शकते. कारण त्यांचा ऑरा इतका पॉझिटिव्ह आहे. 20 वर्षांच्या माझ्या मेडिटेशनच्या प्रॅक्टिसमध्ये मी रीड करू शकते त्यांचा ऑरा. म्हणून मी सांगू शकते की ह्या फक्त ब्रह्मांड नायकाने पाठवलेले एक व्यक्ती आहेत आपल्याला ऍज अ एंजल. आणि यांच्या थ्रू जर काही अटेनमेंट आपण जर घेतल्या तर आपल्या जीवनातून ते एंजल कधीही बाहेर जाणार नाहीत. ते आपल्यासोबत नेहमी वर्क करतील. भांडी घासण्यापासून तर दिल्लीचं सरकार सांभाळण्यापर्यंत आणि युद्धापर्यंत त्या वर्क करू शकतात. अशा प्रकारचा अनुभूती प्रत्येकाला येणार याची खात्री मी देऊ शकते. कारण मॅडमांचं शिकवण्याची पद्धत दी बेस्ट आहे. ऑफलाईन मध्ये मॅडमांनी खूप लोकांना बरं केलेलं आहे आणि ऑफलाईनचे त्यांचे स्टुडंट्स दी बेस्ट वर्क करतायत आणि आज अर्निंगही करतायत. पहिल्यांदा त्या ऑनलाईन मध्ये येऊन इतक्या सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे, तर त्याबद्दल त्यांचं खूप 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 अभिनंदन मॅडम. कारण थँक्यू. प्रत्येक वेळेला माणूस पेशंट समोर खूप चांगला बोलतो, पण जेव्हा ऑनलाईन येतो त्यावेळेला थोडंसं माणसाच्या मनात हिचकीच असते. पण तुम्ही असं वाटतंय मला की गेली 10 वर्ष झाले ऑनलाईन शिकवताय. इतकं छान तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला एंजल खात्रीशीर आज रात्रीतून काहीतरी तुमच्या घरामध्ये मिरॅकल होणार, तुम्हाला अनुभूती देणार आणि तुम्ही 100% हा निर्णय मॅडमांसोबत जोडण्याचा घेणार ही मला खात्री आहे. तर मॅडमांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप 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 मनापासून आभार. आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. जरूर जुडा, मीही तुमच्या बरोबर आहे. कारण मी नेहमी अनुभव घेत राहते अजून नवीन. मी जरी एंजल बरोबर कनेक्ट असेल तर मी पुन्हा एकदा अजून एकदा अशा अटेनमेंट घेत राहते आणि मला त्या आवडतात. मॅडम मी 100% तुमच्याकडे ऍडमिशन घेत आहे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू बोलण्यासाठी. सो मच. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि डॉक्टर सीमा मॅडम ह्या दिल्लीमध्ये असतात. त्यांचा हेल्थ कोच म्हणून बऱ्यापैकी खूप चांगलं एम्पायर त्यांनी उभं केलंय. आणि ऍस्ट्रॉलॉजर म्हणून त्या गेली 15 ते साधारण 18 वर्षांपासून काम करत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्म लाईफ करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तर तुम्ही आलात आणि तुमचा अनुभव शेअर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू मच. मॅम. थँक्यू मॅम. ओके. तेजस्विता मॅडम तुम्हाला बोलायचंय? हा, नमस्कार. मी मगाशी असं सांगत होते की मी एंजल बरोबर बरेच वर्ष काम करते आणि मला खूप वेगवेगळे अनुभव आले. जसं अगदी छोटं म्हणायचं म्हटलं तरी आपली काही खायची इच्छा झाली या ट्रॅफिक मध्ये असलो, मुलं अभ्यास नसले करत त्याही होतात, किंवा मोठ्या काही असल्या की जसं कोणाकडे पैसे अडकले या कधी अशी पैशाची आपल्याला हवी असते गरज, तर बरोबर पैसे उभे राहतात. आपलेच असतात पण ते बरोबर एंजल आपल्याला रस्ता दाखवून देतात, त्यावेळी ते उभे करतात. नंतर पाऊस असेल आणि अचानक काही मेडिकल, जसं माझं झालं होतं की मुलगा पडला आणि त्याला जायचं होतं आणि खूप पाऊस होता म्हणजे. तर जेव्हा मी रिक्वेस्ट केली तिथं, म्हणजे मला एकदमच आश्चर्य वाटलं की एवढा पाऊस आहे आणि तरी तो तेवढ्या वेळासाठी थांबला की आम्ही दवाखान्यात पोहोचू शकलो. तर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा खूप साऱ्या अशा मोठ्या मोठ्या लेवलचं कामं पण खूप सारी होतात आणि आपल्याला पण एक खूप छान कॉन्फिडन्स मिळतो. आणि जसं सीमाताई म्हणाल्या तसं मीही कीर्ती मॅडमला बरेच वर्ष ओळखते आणि त्यांच्याकडून खूप सारे शिकले. आणि त्या नॉट ओनली गुड टीचर आहेत पण खूप छान व्यक्ती आहेत. ऑलवेज त्यांना लोकांचं चांगलं हवं आहे, मदत करावी या उद्देशानेच त्या सगळं करत असतात. त्यामुळे जसं सीमाजी म्हटलं तसं मीही जरी एंजलशी कनेक्ट असेल तरी मीही क्लासमध्ये ऍडमिशन घेणार आहे आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही घ्या. मी इथे अमेरिकेतून आहे तर मी असं त्या वेळेने मध्ये उठून, म्हणजे आता माझ्या इथे मध्यरात्र असेल तरी मी उठून क्लास वगैरे अटेंड करते. कारण तसे रिझल्ट आपल्याला मिळतात आणि जितक्या तुम्ही अटेंडमेंट घेत राहा तेवढं तुमच्यामध्येच वेगवेगळे फरक मिळत जातात, वेगवेगळे चॅनल्स ओपन होतात आपल्याला. तर नक्की सगळ्यांनी घ्या ऍडमिशन. थँक्यू थँक्यू. थँक्यू तेजस्विता मॅम. आणि थँक्यू तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी गडबडीमधून असून क्लास सेशन अटेंड करताय. नाही नाही, तुमच्यासाठी तर काही पण. थँक्यू.
थँक तर बघा असे बरेचसे अनुभव असतात. तुम्ही सुद्धा हे अनुभव घेऊ शकता आणि काही ना काही आपल्या लाईफचा पर्पज असतो, काही ना काही हेतू असतो. तर त्यामुळे कुठे ना कुठे काही लोकं बरेच असतील जे माझ्यासारखे असतील. मी काही वर्षांपूर्वी मलाही काही यातलं नॉलेज नव्हतं किंवा मला गंध नव्हता आणि मी विश्वास ठेवत नव्हते पहिली गोष्ट. त्यामुळे माझा तो डिव्हाइन टाईम लेट आला असं असू शकतं. पण तुमचा जर आज टाईम आलाय, तुम्हाला एंजल्सनी इथपर्यंत आणलंय, तर तुम्ही ही संधी जर घेतलीत, तर नक्की तुमच्या लाईफमध्ये खूप चांगले चेंजेस तुम्ही अनुभवू शकाल. आणि या कोर्समध्ये आपण अल्टर वगैरे लावायला पण शिकणार आहोत. जसं एंजल अल्टर्स लावले जातात. जसं आपण देवामध्ये ते घरामध्ये देव्हाऱ्यात आपल्या मूर्त्या असतात देवांच्या वगैरे, त्या पद्धतीनं तुम्ही एंजल्स जर ठेवले. बघा हे धर्माशी रिलेटेड जर जोडलं तुम्ही, तर बरेच लोकं ते करायला बसलेले असतात. तर एंजल कोणत्या धर्मात, ख्रिस्टियन धर्मातच असतात असं नाही. आपल्याकडे देवदूत आपण म्हणत असतो किंवा फरिश्ते वगैरे असं प्रत्येक धर्मामध्ये त्यांना मान्यता आहे. आणि जर तुम्ही त्यांच्याशी अटून झालात ना, तर कोणत्याही कामात तुम्हाला इतकी छान हेल्प होणार आहे. आणि कदाचित तुमची कर्म कुठेतरी ती चांगली आहेत म्हणून तुम्हाला ही मदत घेण्यासाठी आणि ती घ्यायची कशी, हे शिकायचं कसं म्हणून तुमच्या या दैवी ऊर्जेनं जी तुम्हाला नेहमी साथ देत असते, तिने इथपर्यंत पोहोचवलेलं असू शकतं. तर या संधीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या खास करून मराठी लोकांमध्ये हा अवेअरनेस अजून नाहीये किंवा बऱ्याच गोष्टी माहितीच नाहीयेत. ज्याच्यामुळे खूप स्ट्रगल असतात माणसाला छोट्या-छोट्या स्टेप्स घेत पुढे जावं लागतं. त्यात पण अडथळे असतात खूप. पण आपण आपल्या विचारांनी, वागणुकीने ह्याच्यात ऑब्स्टॅकल्स क्रिएट करत असतो, अडथळे निर्माण करत असतो. तर आपली वागणूक चेंज होणं, आपले विचार चांगलं होणं किंवा आपल्या माफ करण्यासाठी किंवा माफी मागण्यासाठी मनाची तयारी करणं, यासाठी सुद्धा एंजल्सची आपण मदत घेऊ शकतो. तर नक्की याचा फायदा घेऊ शकता. एक 15 मिनिटांचं आपण छोटंसं मेडिटेशन घेऊया, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे गार्डियन एंजल्सची एनर्जी तुम्ही टच करू शकाल, फील करू शकाल. ओके. आपलं एनर्जी एक्सचेंज 5011 आहे, 5011 विथ लाईफ टाईम ॲक्सेस असणार आहे. तर आता थोडंसं सगळ्यांनी शांत जिथे आहात तिथे शांत बसा, डोळे बंद करून. आणि व्हिडिओज ऑन ठेवले, कॅमेरा ऑन ठेवले तर बघा आपल्या या मेडिटेशन थ्रू शब्दांद्वारे व्हायब्रेशन पोहोचावेत म्हणून मेडिटेशन आहे. पण गार्डियन एंजलचं हीलिंग आपण देणार आहोत. तर तुमचे कॅमेराज ऑन असतील तर तुमच्यापर्यंत ते हीलिंग पोहोचेल आणि तुम्हाला तो अनुभव येऊ शकतो. तर कॅमेरा ऑन असेल तर बरं पडेल. ओके. सगळ्यांनी डोळे बंद करा, शांत आणि खोल श्वास घ्या. काही सेकंद तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. पूर्ण श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास सोडायचा. आणि या श्वासासोबत फील करा की जी काही डिव्हाइन मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक एनर्जी आहे, ती पॉवर, ती एनर्जी तुम्ही तुमच्या श्वासाद्वारे तुमच्या शरीरामध्ये घेत आहात आणि शरीरातील, मनातील, विचारांतील सगळी नकारात्मकता, सगळी निगेटिव्हिटी बाहेर फेकत आहात. वंडरफुल. असाच श्वास घेत राहा, श्वासाकडे लक्ष द्या. आणि तुम्ही आता कल्पना करा की जिथे तुम्ही आहात, तिथून तुम्ही एका पायवाटेवर उभे आहात, जी जंगलाच्या बाहेर आहे. तुमच्या समोर एक जंगल आहे आणि या जंगलाच्या प्रवेशद्वाराशी, एंट्रन्सशी तुम्ही उभे आहात. आता तुम्ही या जंगलात प्रवेश करायचा आहे. या जंगलातून जी पायवाट जाताना दिसतीये, त्या वाटेवरून चालायचंय. चालत राहा. बाजूला असणारी झाडं, उंच उंच झाडं आणि त्या झाडांचा चालत असणारा तुम्हाला स्पर्श होत आहे, जो तुम्ही अनुभवू शकत आहात. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज आहे. या जंगलामध्ये जी फुलझाडं आहेत, एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध तुम्हाला येत आहे, जो आपला
फुलांचा जे दैनंदिन आयुष्यात तुम्ही फुलं पाहिली आहेत त्यांचा सुगंध नसेल, पण वेगळा सुगंध तुम्ही घेऊ शकत आहात, तो फील करा. आणि पुढे चालत असताना थोडंसं पुढे गेल्यावर बघा तुमच्या समोर मोठे डोंगर दिसत आहेत आणि या डोंगरांवरून एक वॉटरफॉल आहे, धबधबा वाहताना दिसतोय. तो थोडा लांब आहे, पण तुम्ही त्याला बघू शकत आहात. आणि अगदीच तुम्ही जिथे आहात तिथून काही पावलांवरती एक लेक आहे, एक तलाव दिसतोय. स्वच्छ, निळाशार पाण्याचा तलाव तुम्हाला दिसतोय. तुम्हाला जायचंय आणि त्या तलावाजवळ जाऊन उभं राहायचंय. या जंगलात चालताना या गवताचा तुमच्या पायांना स्पर्श होतोय, थंड स्पर्श होतोय, जो तुम्हाला अनुभवता येतोय. किती छान ही फिलिंग आहे. रिलॅक्स वाटतंय. पावसाची झिरझिर थोडी होत आहे आणि हा झिरझिर पडणारा पाऊस ज्याच्यामधून या डोंगरांच्या पलीकडे जो सूर्य आहे त्याचे किरण या पावसामधून तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्याच्यामध्ये सप्तरंग दिसत आहेत आणि दूर डोंगरावर इंद्रधनुष्य तुम्ही बघू शकत आहात. तो रेनबो किती छान दिसतोय. तर डोंगरांच्या वरती असणारा तो रेनबो, ते इंद्रधनुष्य, तिथून वाहणारा तो धबधबा आणि तुमच्या समोर असणारा हा तलाव. किती छान हे दृश्य आहे. मनाला अगदी सुखद, हलकं, रिलॅक्स फील होत आहे. कारण निसर्गामध्ये खूप कमी वेळा आता आपण जातो, पण आता किती छान वाटत आहे. आणि बघा आता जिथे हे डोंगर आहेत त्याच्या वरच्या बाजूने या धबधब्याच्या अगदी वरच्या बाजूने एक स्वच्छ, सुंदर पांढरा प्रकाश दिसतोय. आणि त्या प्रकाशामधून एक आकृती तुमच्याकडे येतेय. ती आकृती बघा कशा प्रकारची ती दिसते, जे हळूहळू तुमच्याकडे येतेय. आणि ही स्वच्छ, शुभ्र पांढऱ्या प्रकाशातून जी आकृती तुमच्यापर्यंत आता आलीये, ती आता तुमच्या समोर उभी आहे. आणि आता तिचं स्वरूप तुम्हाला बघता येत आहे. ती फिमेल फॉर्ममध्ये असेल, मेल फॉर्ममध्ये असेल. कोणत्या व्यक्तीच्या स्वरूपात आहे, कोणत्या ऊर्जेच्या स्वरूपात आहे. नीट न्याहाळा, नीट ऑब्झर्व करा. किती छान दैवी ऊर्जेचा फील तुम्हाला येत आहे. ही जी एनर्जी तुमच्या समोर आहे, ही जी आकृती आता तिने तिचं स्वरूप तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे तुमचे गार्डियन एंजल्स आहेत, जे की तुमच्या जन्मापासून तुमच्या सोबत आहेत, पण आज तुम्ही त्यांना अनुभवू शकत आहात. त्यांच्या या प्रेझेन्सचा आनंद घ्या. आणि ते आता तुम्हाला तुमच्या जवळ घेत आहेत, कवेत घेत आहेत. तुम्हाला हलकी मिठी मारलेली आहे त्यांनी. तो त्यांचा उबदार मायेचा स्पर्श, तुमच्या पाठीवरून फिरणारा हात. किती दिवसांनी तुम्हाला असं कोणीतरी जवळ घेतलंय आणि किती छान फिलिंग येतेय. आईच्या मायेपेक्षाही वेगळी माया तुम्ही अनुभवू शकत आहात. खूप छान सुगंध तुम्ही अनुभवत असाल. त्याचा आनंद घ्या. ती एनर्जी फील करा. किती पॉझिटिव्ह वाइब्स तुम्हाला मिळत आहेत. आणि आता या तुमच्या गार्डियन एंजल्सने ज्या पण स्वरूपात तुम्ही त्यांना बघत आहात, त्यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. आणि या हातातून स्वच्छ, शुभ्र, व्हाईट लाईट तुमच्या डोक्यामधून पायांपर्यंत तुम्हाला व्यापून जात आहे.
तुम्ही पूर्ण या व्हाईट लाईटमध्ये वेढून गेलेले आहात. तुमच्या भोवताली, तुमच्या ऑरामध्ये ही व्हाईट लाईट आलेली आहे. आणि ही व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे वेदना आहेत, पेन्स आहेत, मनामध्ये गोंधळ आहे, मनामध्ये वेदना असतील, त्या आता काढून टाकत आहे, हील करत आहे. ही ऊर्जा तुमचे गार्डियन एंजल्स तुम्हाला देत आहेत. हे हीलिंग तुमचे गार्डियन एंजल्स करत आहे. तुमच्या शरीरामध्ये फक्त आता ही व्हाईट लाईट आहे आणि सगळ्या वेदना तुमच्या बाहेर गेलेल्या आहेत. जे काही दुखत होतं, मनात जे काही खदखदत होतं, आता ते सुद्धा त्यांनी हील केलेलं आहे आणि ते सुद्धा मनातून गेलेलं आहे. मन किती शांत, हलकं झालेलं आहे. रिलॅक्स वाटत आहे. हा आनंद अनुभवा. आणि आता तुमच्या गार्डियन एंजल्सचा ज्या स्वरूपात तुम्ही त्यांना बघू शकत आहात, त्यांचा हात तुमच्या हातात घ्या. आणि ते तुम्हाला सांगत आहेत की तू कधीच एकटा नव्हतास, कधीच एकटी नव्हतीस. मी नेहमी तुझ्या सोबत होतो, आत्ताही आहे आणि कायम राहीन. चिंता सोड, मी तुझ्या सोबत नेहमी असणार आहे. आणि आता त्यांना घेऊन या नवीन ऊर्जेसह आपण परत येणार आहोत. आणि तुमचे आता गार्डियन एंजल्स तुमच्या सोबत आहे, त्यांची एनर्जी तुमच्या सोबत आहे. किती छान पॉझिटिव्ह वाटत आहे परत येताना. जाताना तुम्ही एकटे गेला होतात, आता तुम्ही त्यांना घेऊन येत आहात. त्यांच्या प्रेझेन्स सोबत तुम्ही येत आहात. त्यांचं अस्तित्व तुमच्या सोबत आहे, जे नेहमी तुमच्या सोबत राहील. आणि त्यांना घेऊन तुम्ही आता जिथे परत आलेले आहात. आणि ते नेहमी तुमच्या सोबत राहतील. आणि या नवीन आनंदासह, या अनुभवासह आपण परत येत आहोत. आणि आता तुम्ही तुमचे हात डोळ्यांवर ठेवून, आणि जेव्हा तुम्हाला डोळे उघडायची इच्छा होईल, तेव्हा डोळे उघडू शकता. बऱ्याच जणांचे एंजल्स आजपासून सोबत आहेत. कसं वाटलं सगळ्यांना? एंजल्स, गार्डियन एंजल्स दिसले? दिसले नसतील तरी एनर्जी अनुभवली नक्की असेल. कारण तुम्ही जेव्हा मनापासून त्यांना फील करता, त्यांना आठवता, ते येतात. आणि हे या 15 मिनिटात जर हा इतका छान अनुभव तुम्हाला आला असेल, तर बघा तुम्ही जर एंजल सोबत कनेक्ट झालात, अट्यून झालात, तर काय मिरॅकल तुमच्या आयुष्यात होतील. जस्ट इमॅजिन की किती छान तुमचं आयुष्य तुम्ही पुढे नेऊ शकाल. आज झोपताना सांगा गार्डियन एंजल्सला की तुम्ही आज मला भेटलेले आहेत, तर तुमचा प्रेझेन्स मला दाखवा. ते नक्की तुम्हाला काही ना काही दाखवतील. स्वप्नामधून किंवा कोणत्या व्यक्ती थ्रू किंवा कोणत्याही, कधी कधी गाण्यांमधून पण आपल्याला संदेश मिळतात, स्वप्नामधून पण संदेश मिळत असतात, पण आपल्याला ते समजत नाही. आता तुम्हाला ते नक्की कळेल. तेही त्यांना सांगू शकता की मला अर्थ कळणार नाही, तर तुम्ही त्याचा अर्थ पण मला सांगा काय असणार आहे. कारण एकच गाणं जर तुम्ही परत परत ऐकत असाल, जिथे जाल तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकू येतं, त्याच्यातून सुद्धा संदेश असतो. तर हे सगळं तुम्ही अनुभवू शकणार आहात या एंजल थेरपीच्या बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्समध्ये, जो की 10 दिवसांचा असणार आहे. तर याचा जरूर सगळ्यांनी फायदा घ्या, कारण फर्स्ट बॅच असल्यामुळे या फी मध्ये आपण दोन्ही कोर्स देत आहोत एकत्र. कदाचित नंतर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते,
पण आपल्या लोकांना आपल्याकडून फायदा होईल याची खात्री तुम्हाला मी नक्की देऊ शकते. तर नक्की अनुभवा. आणि या कोर्समध्ये आपण ॲज अ गिफ्ट म्हणून एक मनी मंत्र देणार होतो, स्विच वर्ड जो एंजल्सचा असतो. बघा, हे स्विच वर्ड्स असतात. मी आपल्या ग्रुपवरती स्कॅनर वगैरे पाठवून देईन आणि बँक डिटेल्स वगैरे देईन मॅडम. तर ह्याच्यामध्ये स्विच वर्ड, स्विच नंबर असतात, जे की या कोर्समध्ये आपण देणार आहोत. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी स्विच वर्ड आहेत, नंबर आहेत. तर हो, नक्की पाठवूयात. तर आपण त्याच्यामध्ये जेव्हा ते स्विच वर्ड्स किंवा नंबर चांट करतो, जसं आपण जप करतो किंवा आपल्याकडे ओम, श्री, श्रीम असे जे काही मंत्र असतात, त्याप्रमाणे स्विच वर्ड्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर त्या इंकने किंवा त्या कलरने ते लिहिले किंवा ते तेवढ्या वेळा चांट केले, तर तुम्हाला कंटिन्यू तुम्ही थोडे दिवस जर चांट केले, तर त्याच्यामधून तुम्हाला रिझल्ट नक्की मिळू शकतो. आणि आज जो पॉवरफुल स्विच वर्ड मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे, जे आता इथे उपस्थित आहेत, कदाचित त्यांनाच तो मिळणार होता. तर तो आहे COUNT, काउंट. COUNT, काउंट लिहून ठेवा. आणि हा स्विच वर्ड तुम्ही लिहून तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता, कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता, पैशांच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा स्वतःच्या लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही तुम्ही तो लिहू शकता. पण तो कंटिन्यू तुम्ही 21 दिवस, 41 दिवस किंवा 90 डेज जर लिहिला, तर तुमच्या ऑरामध्ये तुमच्या बॉडीशी कनेक्ट होऊन नंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्की दिसतात. आणि जर तुम्ही चांट करत असाल, तर खूप लवकर याचे रिझल्ट दिसतात. कारण हा अबंडन्ससाठी आहे, तुमच्याकडे कॅश फ्लो वाढावा म्हणून आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये याने वाढ होऊ शकते. कोणी बिझनेस करत असतील, त्यांचे क्लायंट्स वाढत असतील, डॉक्टर्स असतील, त्यांचे पेशंट्स मध्ये वाढ होऊ शकते. या या सगळ्या प्रकारामध्ये कुठल्याही तुम्ही इन्कम करत असाल कोणत्याही प्रकारे, तर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं आहे, काउंट, CONT, काउंट. ब्लू इंकने लिहिला तर खूप चांगलं. फक्त ब्लॅक शाई वापरायची नाही. बाकी तुम्ही कोणतीही वापरू शकता, पण ब्लू त्याने लिहिलं तर सगळ्यात चांगलं. आणि हा तुम्ही जेव्हा हा शब्द काउंट बोलाल, बऱ्याच वेळा बोलाल, त्यावेळी किंवा तुम्ही लिहाल पण विदाऊट इंटरप्शन किंवा विदाऊट ब्रेक ते लिहायचं रोज. परमनंट मार्करने लिहिलं तर ते लवकर पुसलं जाणार नाही, जर लिहायला एखाद दिवशी विसरलात तर. त्याने लिहू शकता. कोणी बघू नये असं वाटत असेल, तुम्ही आर्मवर वगैरे जिथे दिसणार नाही अशा ठिकाणी, पण लेफ्ट बॉडी पार्टवर, डाव्या तुमच्या बॉडीवरती ते लिहायचं आहे. तर याचा फायदा नक्की घ्या. आणि या कोर्समध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी आपण सांगणार आहोत, ज्या की याच्यामध्ये सांगितलेल्या नसतीलही कदाचित. तर याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा, कारण तुमची लाईफ ही कुठेतरी माझ्यासारखीच ट्रान्सफॉर्म व्हावी किंवा मी जे चेंजेस अनुभवले ते आपल्या लोकांना अनुभवता यावेत, ही एकच इच्छा आहे. आणि एंजल्स, ब्रह्मांड, स्वामी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आणावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज आपण इथे थांबतोय. आशा करते की सगळ्यांना सेशन आवडलं असेल आणि यातून काही नॉलेज पण मिळालं असेल. तर मला तुमचं हे सेशन घेण्याची संधी दिली, तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बाय. पेमेंट डिटेल्स मी ग्रुपवर पाठवतेय, त्याच्यावरती तुम्ही पे करू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करू शकता. तुमच्याकडून आपले 2-3 नंबर असतील तर टीम असतील, त्यांनी ते सुद्धा तुम्हाला रिप्लाय करतील. थँक्यू सो मच.